आज 20 डिसेंबर बुधवार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते, शुभेच्छा देते. आपण काल नकळत 10 ओव्या पुढच्या वाचत राहिलो आणि मला अभ्यास झाल्यामुळे मला असं वाटलं की पहिल्या झाल्याच आहेत, म्हणजे आधी खूण तिथे ठेवलेली होती, पण आपण त्या आता पुन्हा आज घेणार आहोत 70 पासूनच्या मधल्या राहिलेल्या. तर मला सगळ्यांनी क्षमा करावी आणि सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा भौतिक लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आपला 16वा श्लोक झालेला होता. अनेक चित्त विभ्रांता, मोहजाल समावृता. प्रसक्ता कामभोगेषु, पतंती नरकेषु चौ. तर हे आसुरी लोक, त्यांचं चित्त विभ्रांत झालेलं असतं, मोहाच्या जाळ्यात ते अडकलेले असतात आणि त्यामुळं कामाच्या भोगामध्ये ते इतके गुंतलेले असतात की नंतर अपवित्र झाल्यामुळं किंवा पवित्रता नसल्यामुळं त्यांना अशुची म्हणजे अपवित्र अशा नरकामध्ये पडावं लागतं. त्याबद्दलचे एक एक ओव्या चाललेल्या होत्या. 69 पर्यंत झालेल्या होत्या. 70वी ओवी परत एकदा पाहूया. आणि वाढे जव जव मोहो, तव तव विषयी रोहो. विषयते थठावो पाथकांसी. आणि जशी त्यावेळेला त्याच्या आधीचं असं हे होतं की रात्र कोंदाटायला लागली की अंधार दाटायला लागतो आणि तसा तसा हा अज्ञानी माणसाच्या मनात मोह बळावायला लागतो. आणि जसा जसा हा मोह वाढू लागतो, तव तव विषयो रोहो, तशी तशी विषय वासना पण वाढायला लागते, बळावायला लागते. आणि मग विषय वासना जिथे असते तिथेच पापाची दाट वस्ती असते. म्हणून एक पूर्वीचं चांगलं वाक्य मला आठवते. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी. असे आपल्याकडे काही संकेत आहेत की जिथे कष्ट आहेत, उद्योग आहेत, तिथे लक्ष्मी छान वास करते. जिथे स्वच्छता आहे, पवित्रता आहे, तिथे लक्ष्मी वास करते. इथं काय सांगतायत ज्ञानदेव की जशी जशी पातकं वाढायला लागतात, ती जशी जशी एकत्र होतात, तशी तशी विषय वासना वाढायला लागते आणि पापाची दाट वस्ती होते. जे पापांचे डोंगर साठायला लागतात, ढिगारे साठायला लागतात. पापे आपले निथावे, जवे करीती मेळावे. तव जिताची आघवे येती नरका. ही ओवी झालेली होती, मला आठवते की जसं जसं पातक वाढायला लागतं आणि ते थावे म्हणजे एका ठिकाणी थांबू लागतं, साठवू लागतं, एकत्र होतं, त्यावेळेला जिताची आघवे येती नरका. जिवंतपणीच त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणजे आपण म्हणतो ना, ह्या जन्मीचं ह्याच जन्मी भोगून जावं लागतं. काहींना वाटतं ते कसे मस्त आयुष करतायत,
दुसऱ्यांच्या जीवावर ओरबाडून घेत आहेत. आत्ताच टी व्हीवर सांगत होते की कोविडच्या काळात लोकांना जी काही मदत करायची ती रक्कम सगळी हडप केलेली आहे. कसे यांचं भलं होणार मला सांगा. यांना या जन्मीच नरक यातना भोगायला मिळायला पाहिजे. ते आत्ताचे असुरच आहेत. तर म्हणून त्यांना आत्ताच या नरक यातना भोगावे लागतात असं ज्ञानदेवांनी 1200 सालात सांगितलं. बरोबर 1000 वर्ष झाली, 1100 वर्ष झाली. आणि आताही तेच चाललेलं आहे. हिस्ट्री रिपीट्स अगेन म्हणतात ते मला पटतं. पुढे म्हणतात, म्हणून निगा सुमती जे कुमनरथा पाळिती ते असुर येती वस्ती तया ठाया. आणि म्हणून कुवासना, वाईट वासना, दुष्ट वासना जे मनामध्ये बाळगतात, म्हणजे जसं कुत्रा पाळतो तसं कुमनोरथा पाळिती. काय तर कुमनोरथांचं जे पालन करतात म्हणजेच पाळतात म्हणजेच बाळगतात ते असुर येती वस्ती. तर ते आसुर वृत्तीचे लोक कुठे त्या नरकामध्ये वस्ती करायला येतात. तया ठाया म्हणजे त्या नरकाला, त्या नरकामध्ये ते वास करायला जातात. म्हणजेच आत्ता सांगितलं तसं याची देही याची डोळा हे सगळं भोगायला लागतं, पाहायला मिळतं. आपलं आत्ताचंच कर्म. म्हणून बघा काही जणांना लगेचच्या लगेच चांगली फळं पण मिळालेली आहेत. देव काही वाट बघत नाही की पुढचा जन्म मिळू देत मग त्याला चांगलं फळ देऊ देत. म्हणून ते वाक्य मला सारखं सारखं डोक्यात भिनलेलं आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तर ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फळ मिळतच राहतं. या आसुरी प्रकृतीच्या लोकांनी इतक्या वाईट वासना दुसऱ्यांच्याबद्दल बाळगलेल्या असतात की त्यांना नरकामध्ये जायलाच मिळतं. पुन्हा आता थोड्याशा ओव्या पुन्हा त्या स्वरूपानंदांच्या हे करूया. तेव्हा जैशा रीती वाढताची रात्र अंधार सर्वत्र भरू लागे तैसात्य यांची या अंतरी अपार मोहाचा विस्तार होऊ लागे. वाढताची मोह वाढती विषयी आश्रय पातकांसी बळावता पापे नरकींची व्यथा जितेपणी पार्था पावती ते. म्हणून दुर्मती आसुर जे होती घडे तया वस्ती नरकीच जेथे अति तीक्ष्ण जणू खड्गपाती ऐसी पाने येती वृक्षा लागी. आता पुढच्या घेऊया ओव्या मग ते येते. जेथ असी पत्र तरुवर खदिरांगाचे डोंगर तातला तेली सागर उतताती. ती आता ओवी घेत होते पण आधी ही ओवी वाचूया मग याच्यावरच्या त्या बघूया. आता नरकात काय असतं हो वर्णन. तुम्ही जर गरुड पुराण ऐकलं असेल, कुणी मृत झाल्यानंतर घरी गरुड पुराण लावतात, तिथं हे सगळं वर्णन आहे की तो नरक कसा आहे. जेथे असीपत्र तरुवर, असी म्हणजे तलवार, जिथल्या झाडांची पानं ही तलवारीच्या पात्यासारखी धारदार असतात. खदिरांगाचे डोंगर आणि खैर आहे की नाही, खैराचं झाड त्याला खदीर म्हणतात. आणि अंगार म्हणजे निखारा. तर खैराच्या निखाऱ्यांनी व्याप्त असे सगळे डोंगर असतात. तातला तेली सागर उतताती आणि त्याच्यामध्ये भयंकर अशा उकळत्या तेलाचे सागर असतात, समुद्र असतात. जे म्हणजे उतू जात असतात. आपल्याला प्रल्हादाची गोष्ट माहिती की तापलेल्या कढईत त्याला टाकलेलं होतं, तेलाच्या कढईत. पण ती कढई सुद्धा, ते तेल सुद्धा शीतल झालेलं होतं नारायणाच्या नामामुळं. इथं मात्र ह्यांच्या आसुरी प्रवृत्तीमुळं हे सगळं त्यांना भोगावं लागतं. त्या तलवारीसारख्या वृक्षाच्या पानांनी कापलं जातं. खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर असतात, त्याच्यातनं चालावं लागतं.
आणि भयंकर अशा उकळत्या तेलाच्या कढईमध्ये म्हणजे समुद्रामध्ये ते उतू जाणाऱ्या तेलामध्ये पडावं लागतं. अंगावर शहारा येत आहेत माझ्या. तर काय हे असं जर नको असेल तर म्हणून चांगलं आचरण करा. कदाचित ही तीव्रता सांगितली असेल, खरं पाहिलं नाही कोणी, पण 13-14 नरक आहेत, 14 भुवनं आहेत आणि हे सगळं भोगावंच लागतं माणसाला. ऐसे नरकाची ये सेले नाही जेथ यातनाची श्रेणी, हे नित्य नवी यमजाचणी, पडती तिये दारुणी नरक लोकी. श्रेणी म्हणजे समूहाच्या समूह, रांगाच्या रांगा. तर पंगत म्हणतात ना, तर ही कशाची आहे? यातनांची श्रेणी. आता लग्नामध्ये पंक्ती बसतात, पण इथे यातनांची पंगत आहे. तिथं फक्त यातनांची पंगत बसलेली असते. हे नित्य नवी यमजाचणी, आणि यमाची जाचणी. जाच बघा, पूर्वी स्त्रियांना जाच असायचा, सासरी सासूचा जाच, सगळ्यांनी जाच करायचा. पण इथे यमाची जाचणी आहे आणि ती नित्य नवी आहे. रोज नव्या प्रकारचे जाच तो देतो. पडती किती ये दारुणी नरक लोकी. मग त्यांना काय करावं लागतं? या नरक लोकामध्ये पडावं लागतं. कितपत राहतात आणि रोज रोज नवे क्लेश भोगावे लागतात. त्या दारुण नरक लोकात पडून राहावं लागतं. मग आत्ता चांगलं सुखात आहे, घर आहे, मुलं बाळं, संसार, सगळे आपतं नातेवाईक, याच्यामध्ये सुखाने राहावं की नाही? मित्र मंडळ, तर सगळ्यांना त्रास द्यायचा, ओरबाडायचं, वाईट बोलायचं, सगळं जे काय आहे ते, हे आसुरी वागणं, हे आत्ता आपल्यालाच भोगायची वेळ येते. ऐसे नरकाची ये सेले, भागी जे जे जन्मले, तेही देखो भुलले यजिती यागी. माता हे जे भयंकर असे नरकाचे भागीदार जन्माला आलेले आहेत. भागी जे जे जन्मले, ते ही देखो भुलले. मग ते सुद्धा ते पाहून सगळं भुलून जातात आणि काय करतात? यजिती यागी, यज्ञ यागाच्या वाटेवर चुकून जातात, चुकून पडतात. काल पाहिलंय, पण याच्या पुढचा भाग काल पाहिला होता की सगळी भुलावण करतात, लोकांचे आहार येईल म्हणून म्हणतात आणि मग ते सगळं त्यांना भोगावंच लागतं. तर इथे आता ही सुरुवात आहे की यज्ञयाग करतात, यज्ञयागाच्या वाटेवर चुकून जातात. तेही देखो भुलले यजिती यागी, चुकून भुलले गेले, ते चुकून गेले. एरवी यागादिक क्रिया आहाणतेची धनंजया, परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे. एरवी म्हणतात, अरे पार्था, धनंजया, या यज्ञादी क्रियांचं जे फळ आहे ना, ते खरं त्यांना प्राप्त व्हायला हवं, पण एखाद्या नटाप्रमाणे, नाटकी म्हणलं, नाटकी जैसे, नटाप्रमाणे ते केवळ काय करतात की यज्ञयागादींचं ढोंग करतात, दिखावा करतात. आणि त्यामुळं त्यांनी जे केलेलं कर्म आहे ना, परी विफळती आचरोनिया, पण ते करून सुद्धा त्यांना फळ मिळत नाही. विफळ म्हणजे निष्फळ. ती निष्फळ ठरतात त्यांची कर्म. लोकांना वाटेल काय मन लावून करतायत हो, एवढं छान यज्ञ याग सगळ्यांना बोलवले केले, पण सगळा ढोंगीपणा असतो, वरवरपणा असतो, वरचा देखावा असतो आणि त्यामुळे ते सगळ्या क्रिया निष्फळ होतात. वल्लभाची या उजरिया, आपण या पती कुस्त्रिया, जोडणी तोषिती जैसिया अहे वपणे. अतिशय जगातलं, व्यवहारातलं, संसारातलं, समाजातलं एक वाईट चित्र इथं उभं केलेलं की वल्लभाची या उजरिया. वल्लभ म्हणजे आपला पती आहे, तर त्या पत्तीसाठी खरा शृंगार करायचा असतो, पण आपण या पती कुस्त्रिया, पण ज्या कुलटा स्त्रिया आहेत, कुस्त्रिया आहेत, त्या काय करतात? प्रियकराच्या किंवा आपल्या जो वल्लभ आहे म्हणजे प्रियकर आहे त्याच्या आश्रयानं आपण या पती कुस्त्रिया, त्यालाच आपला पती मानतात आणि जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे, आणि मग सगळे भोग भोगतात, स्वतःला अहेवपणानं धन्य मानतात.
पण स्वतःच्या पतीकडं दुर्लक्ष करतात. काल पाहिलेलं होतं की ज्या काही पुरुष आपल्या स्त्रियांना, आपल्या पत्नींना, काल नाही हो, आज मी ते दत्त महात्म्य म्हणून जो ग्रंथ आहे वासुदेवानंद सरस्वतींनी लिहिलेला, त्याच्यातली कथा वाचत होते की एक मनुष्य इतकी पतिव्रता पत्नी लाभलेली आहे, पण तो काय करतो हो, वेश्येच्या नादी लागतो. मग पार तो खचतो, खराब हो, त्याची तब्येत म्हणजे सगळ्या अंगाला हे होतं. मग ती त्याचा त्याग करते. तो घरी येतो. घरी आल्यावर पत्नी त्याची सगळी सेवा करते, त्याची घाण काढते, सगळं मलमूत्र सगळं 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 काढत राहते. इतकी जीवपाड की ती काही मानत नाही, त्याची घाण नाही, हे नाही, कारण ती पतिव्रता असते. पण पुन्हा तो एका रस्त्यावरनं जाणाऱ्या वेश्येला पाहतो आणि तिला घेऊन जा, तिच्याकडे नाही म्हणतो, बायकोला स्वतः सांगतो की मला आता घेऊन जा. आणि ती आपल्या ह्याच्यावर त्याला खांद्यावर टाकून घेऊन जाते हो. तर घेऊन जाताना एक राजा कोणीतरी आहे आणि त्याचं काहीतरी कार्य चाललेलं आहे, तपश्चर्या चाललेली आहे, आणि चुकून तिच्या पतीचा तो थोडासा धक्का लागतो त्याला. तर तो शाप देतो की ज्या कोणी मला पाप हे पाय लावलेला आहे तो मरून जाईल, सूर्यास्ताच्या पूर्वी मरून जाईल. ती इतकी पतिव्रता आहे की तिनं काय केलं, सूर्यास्तच रोखून धरला. ती सूर्यालाच दहशत घालते की जर तू सूर्यास्ताला म्हणजे तुझा जर अस्त केला तर माझा पती मरण पावणार आहे. सगळीकडे हाहाकार झाला. चेष्टा होय सूर्याला रोखून धरणं, एवढी त्या पतिव्रतेची ताकद होती. आणि त्याच्या विरुद्ध इथे चित्र आहे. मग सगळे देव घाबरतात, सगळ्यांचे श्वास कोंडतात, काहीच सुचत नाही सूर्याला रोखल्यामुळं. मग सगळे देव हे ते पुन्हा जातात विष्णूकडे आणि म्हणतात हे करा. मग शेवटी अत्री मुनींची जी पत्नी आहे अनसूया, ती तिला येऊन सांगते की असं करू नकोस, तुझं हे पण मागं घे, आणि मग ती ते शिथिल करते तिचं जे आहे ते सूर्याला दिलेलं आहे. तर अशा गोष्टी, इतकी ताकद असते या पातिव्रत्यामध्ये. आता इथं नेमकं उलटं सांगितलं की अशा काही स्त्रियाही असतात कुलटा, की ज्या प्रियकरालाच पती मानतात, त्याच्यासाठी शृंगार करतात, सगळे भोग भोगतात आणि स्वतःला अहेवपणानं धन्य समजतात. हे आसुरी प्रकृती, आसुरी असल्यामुळे मी आत्ता जे म्हणलं ते. जेथे अति तीक्ष्ण जणू खड्ग पाती, ऐसी पाने येती वृक्षा लागी, तापल्या तेलाचे उतती सागर, पेटती डोंगर निखाऱ्यांचे, यातनांचा नाच तोच यम जाच, होय तेथे साच नित्य नवा, ऐशा महाघोर रौरवी साचार, पडती सत्वर आसुरते, ऐसा नरकाचा शेलकाच वाटा, घेऊनी सर्वथा जन्मले जे, तेही धनंजया भुलोनिया वाया, यज्ञयाग क्रिया आचरती, सर्व तो देखावा नाटकी म्हणून, विफळते जाण यज्ञ याग, वारांगणासाच पाहे जैशा रीती, मानोनी आपती वल्लभाते, अहेव म्हणोनी लोकी मिरवती, तैसीच ती कृती आसुरांची. तर स्वतःला अहेव म्हणजे सौभाग्य असं समजून सौभाग्याची लेणी ते मिरवतात असं सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक, पुढच्या श्लोकातल्या पुढच्या ओव्या घेतल्या होत्या, पहिल्या 5-6 ओव्या आधी घेऊयात आपण. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः, यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आता हे मगाशी सांगितलं होतं अहंकारम बलं दर्पम, याच्या आहारी गेल्यामुळं ते सगळ्यांचा नाश करतात. आता म्हणतायत आत्मसंभाविता स्तब्धा, नाही पुढचा आहे तो अहंकारम, तो काल आपण घेतला होता. आत्मसंभाविता
म्हणजे स्वतःलाच स्वतःचीच संभावना करणारे, स्वतःलाच मोठं समजणारे. हे फोन घ्या तुमचे, मला रोज आता काहीतरी उद्योग, तुम्ही बसा फिरत बाहेर. 4 वेळा फोन येतो. आबा चाललीत का म्हणते, नाही तर फोन. बर, तर आपण आत्मसंभाविता बघत होतो. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता. आत्मसंभाविता म्हणजे स्वतःलाच धन्य समजणारे, मोठे समजणारे. आणि स्तब्ध म्हणजे घमेंडी, अगदी ताठा जो म्हणतात ना, तो स्तब्धचा अर्थ आहे. आणि धनमान मदान्विता हा म्हणजे धनानी आणि मानानी आणि मदानी युक्त असले. बघा, पैसा आला की लगेच माणसाजवळ ताठा येतो. कालपर्यंत दुसऱ्याशी विनवणी करणारे असतील ते अगदी लगेच असे ताठ्यानं वागायला लागतात. आपल्याला कोणीतरी मान द्यावा असं वाटायला लागतं. गर्व होतो त्यांना, मद येतो, गर्व. आणि दंभेन अविधिपूर्वकम. पण ते काय करतात? नामयज्ञैसे यजन्ते नामयज्ञैहि ते. म्हणजे केवळ नावाच्या यज्ञांच्या द्वारा, नामधारक जसं म्हणतात तसं, यांनी सोमयज्ञ केला, यांनी आमका याग केला, म्हणजे नावाच्या मोठेपणाने असे यज्ञ करून. पण ते कसे? अविधिपूर्वकम, शास्त्रविधीनं युक्त नाही, शास्त्रविधीरहित असे यज्ञ करतात. केवळ मोठेपणासाठी, घमेंडीसाठी, पाखंडीपणानं आणि धन मान मद यांनी युक्त होऊन स्वतःला श्रेष्ठ समजून असे ते यज्ञ करतात. त्याच्यावरच्या ओव्या आता बघणार आहोत. तैसे आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. मग त्यांना समर्थांनी महंत ही चांगली पदवी दिलेली आहे. म्हणजे काय म्हणू आपण, अक्काबाई, वेण्णाबाई यांना महंत केलं होतं त्यांनी मठांचं. आणि सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. लोकसंग्रह करावा, लोकांमध्ये चांगली सुधारणा करावी, त्यांना चांगलं ज्ञान द्यावं, त्यांच्या गैरसमजुती दूर कराव्यात. पण इथं काय, तसं आपण स्वतःला ते महंत समजतात. तैसे आपण मानिती महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. मग आपल्याला ती मोठी पदवी मिळाली असं समजून ते गर्वानं प्रचंड फुगतात. म्हणून आपल्याकडं म्हण आहे बघा, गर्वाचे घर नेहमीच खाली. म्हणजे गर्वानं फुगलेला लगेच खाली येतो बघा, तो त्याचा फुगा लगेच फुटून जातो. मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी. मग लव म्हणजे अगदी थोडीशी सुद्धा. त्यांना नम्रता म्हणजे काय ही लवभर म्हणजे अगदी कणभरही माहिती नसते. कुणापुढे ते खाली माथा घालून लवणं माहितीच नाही, जाणतच नाही. आणि हे पुरुष म्हणजे काय आहेत तर आटीव लोहाचे लोखंडाचे काळेभोर खांबच आहेत. आटीव लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी. 3 उपमा दिल्यात त्यांना. का आकाशाकडे झेपावणारे शिळा राशी, डोंगरांचे समूहच्या समूह आकाशाचे, दगडाच्या राशीच्या राशी सुळकेच आहेत की काय. म्हणजे आटीव लोहाचे खांब आहेत की काय काळेभोर, किंवा आकाशाकडं झेपवणारे दगडच्या दगड डोंगराचे सुळके आहेत. असे कुणापुढेही नम्र होत नाहीत. म्हणून समर्थ 3 गोष्टी सांगतात बघा. मला फार आवडलेलं आहे त्या श्लोकांमध्ये की विवेक, वैराग्य आणि विनय या 3 गोष्टी जर असतील ना तर मनुष्य चांगलं जीवन जगतो.
तो आत्मज्ञान प्राप्त करून घेतो, परमेश्वराशी एकरूप होतो. पण हे मात्र त्याच्या विरुद्ध आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि आपण आता कसं वागायचं आहे? आपण असे नाही आहोत. आपण ज्या अर्थी ज्ञानदेवी शिकतोय, आता 16व्या अध्यायापर्यंत आलेले आहोत, भगवद्गीता शिकतोय, समर्थांचा दासबोध ऐकतोय, मनाचे श्लोक म्हणजे त्याची उजळणी करतोय, रामायण ऐकतोय, हे सगळं करतोय. याचाच अर्थ काय? आपलं मन आता एक स्थिर व्हायला लागलेलं आहे, सुसंस्कृत व्हायला लागलेलं आहे. आणि या वाईट गोष्टी ऐकायला सुद्धा आता आपल्याला ऐकत नाहीत. बरं नाही वाटत. असं वाटतं असं नको बाबा, असं ज्याचं जिणं असेल ते त्याच्यापाशीच असू दे किंवा ते सुधारू देत. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, काय मागणं मागितले, तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवाचे. ही तळमळ आहे ज्ञानदेवांना, म्हणून हे वर्णन सगळं करतायत की हे असे जे आहेत ना, हे डोंगराचे सुळके म्हणजे कठीण हृदयी, कधी पाषाण हृदयी असे आहेत, तर ते नकोत बाबा. तैसे आपुलिये बरवे, आपण रिझता जीवे, तृणाही हुनी आघवे, मानती नीच. आणि मग हे काय करतात लोक की इतरांना तृणापेक्षा, गवतापेक्षा सुद्धा तुच्छ लेखतात आणि स्वतःच श्रेष्ठ आहोत, स्वतःची स्तुती करतात. आणि आपण इतके मोठे आहोत असं स्वतःच कल्पनेनं समजतात आणि इतर सर्वांना तृणापेक्षा, गवतापेक्षा तुच्छ लेखतात. तृणाहूनही आघवे, मानिती नीच. तैसे आपुलिये बरवे, आपणची रिझता जीवे. स्वतःला स्वतः मोठं समजायचं, स्वतःचं कौतुक स्वतःच करायचं, स्वतःची करमणूक स्वतःच करून घ्यायची आणि इतरांना हीन लेखायचं. वरी धनाची या मदिरा, माजुनी धनुर्धरा, कृत्याकृत्य विचारा, सवते केले. आणि मग हे नीच प्रवृत्तीचे लोक आहेत. या माणसांना धनाचा मद्यासारखा अंमल चढतो, इथपासून मी काल घेतलं होतं. आणि ते माजतात, मत्त होतात. त्यामुळं त्यांना योग्य काय अयोग्य काय याचाच विसर पडतो. ज्याला विवेक म्हणतात तो विवेकच संपतो. कृत्याकृत्य विचारा, सवते केले. सवते केले, सवत केली म्हणजे काय हो? चांगलं जे आहे त्याला ढकलून दिलं आणि दुसरी आणली. तर ह्या कृत्य आणि अकृत्य, त्यांनी विवेक न शब्द वापरता दोन शब्द स्वतंत्र सांगितले की कृत्य म्हणजे करण्याजोगं आणि अकृत्य म्हणजे न करण्याजोगं. तर कृत्याकृत्य विचारा, सवते केले. त्यांनी त्याला सवतं केलं म्हणजे वेगळं केलं, त्याचा विसर पडलेला आहे त्यांना. चांगलं काय आणि वाईट काय हेच त्यांच्यापाशी उरलेलं नाही, विसर पडला. जया अंगी आयती ऐसी, तेथ यज्ञाची गोठी कायसी, तरी काय काय पिसी न करीती गा. मग ज्यांच्यापाशी अशी मूर्खपणानं गच्च भरलेली सगळी सिद्धता आहे, आयती आपण म्हणतो ना, आयती केली, आयती म्हणजे तयारी केली, सिद्धता केली. तेथे यज्ञाची गोठी कायसी, तिथे विधिवत यज्ञाची काय गोष्ट करता, चर्चा कशाला करायची. तरी काय काय पिसी न करीती गा. आणि मग त्यांचं असं आचरण असतं यज्ञाचं, ते असं आचरण करतात, त्याची अपेक्षा आपण काय बाळगायची. पण ते पिसी म्हणजे ठार वेडे झालेले असतात. आणि त्यामुळं ते काय करीत नाहीत, तर ते सगळं काही करतात, नको ते करतात. आपण म्हणतो ना, नको ते चाळे करतात, सगळ्याची थट्टा करतात, आहे दडाचा विध्वंस करतात. आपण काल 82 पासूनच्या पुढच्या ओव्या सगळ्या घेतल्या होत्या 88 पर्यंत. आता त्या पुन्हा काही सांगायची गरज नाही, आढावा फक्त घेईन की म्हणून ते काय करतात की मूर्खपणा आणि मद्याच्या अंमलाखाली त्यांना जे भ्रामक बळ प्राप्त होतं, त्या बळावर ते यज्ञयागाची थट्टा करतात. सगळं म्हणजे विकृत ज्याला म्हणतात, विकृत अशी त्यांची सगळी असती. टवाळी करतात, ढोंग करतात. मग यज्ञ
मंडप हे काही नाही, काही शिस्तीत नाहीच, काही कशाचंही काही. म्हणजे ज्याला एक स्थिरता पाहिजे, शुद्धता पाहिजे, पावित्र्य पाहिजे, ते काहीही करत नाहीत. आणि हे सगळं देव ब्राह्मणांच्या नावाखाली, नावाचा सुद्धा त्यांना तिटकार आहे. तो काल आपण पाहिलं की त्यांना ब्राह्मणांच्या नावाचा वारा सुद्धा नको म्हणतात. मग तिथं जाणार कोण? लोक म्हणतील त्यांच्या इथं नको बाबा आपल्याला, भले करू देत, यज्ञ करू देत, काही करू देत. त्याच्या विरुद्ध बघा, या नवरात्रीमध्ये देवीच्या इथे छान नवचंडी वगैरे करतात. आणि असंच आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी. आमच्या इथं 2-3 देवी आहेत. एक तुळजापूरची भवानी आहे, एक संतोषी माता आहे, अशा समोरासमोर आहे. तर तिथे इतकं छान ते यज्ञवेदींचं असं मांडलेलं होतं, इतकं सुंदर रचना केलेली होती. आणि आम्हाला वाटलं की अजून तिथं यज्ञ वगैरे व्हायचे, तर मग आपण कसं काय अगोदर जायचं. पण बघा, चांगल्या लोकांना कोणी अडवत नाही. आम्ही आपल्या लांबूनच नमस्कार करायला लागलो की अजून इथं सगळं व्हायचं. तर तिथले जे गुरुजी वगैरे इथे होते ते म्हणे तुम्ही जा, हो तिथे जा, नमस्कार करा, तुम्हाला फुलबिल व्हायचं, हळदी कुंकू व्हायचे. हां, म्हणजे जिथे चांगलं आहे ना तिथं मन प्रसन्न होतं. आणि तिथले लोकही असे प्रसन्न मनाचे असतात. तेच जर असे असते ना सगळे ढोंगी, तर म्हणले असे, हो कळत नाही का, अजून पूजा व्हायची, तुम्ही कुठनं आलात, काय आलात. असं नाही. मला एकदम ते आत्ता डोळ्यासमोर आलं की असे काही ठिकाणी इतकं सुंदर वातावरण असतं आणि आपलं मन तिथे रमतं. अगदी असं वाटतं की आपल्याला हे पाहायला मिळावं, हे आपल्याला करायला मिळावं. काही ठिकाणी अशा पूजा आपल्याला करायला मिळतात अचानक. आता आपण तुमच्यापैकी होतेच काही जण पावसला गेलो होतो, तर त्या पावसला सुद्धा आपल्याला ती पूजा करायला मिळाली किंवा पूजा करतायत तिथे बसायला मिळालं, तरी किती आनंद होतो. त्या पवित्र वातावरणात आपल्याला राहायला मिळायला आवडतं. आणि हे जे दुष्ट लोक आहेत ना, हे तिकडं फिरकतच नाहीत आणि त्यांचं स्वतःचं अवडंबर काहीतरी वेगळं माजवतात. तिथं शास्त्र शुद्ध काहीच नाही, वेदी नाही, यज्ञकुंड नाही, पवित्रता नाही, पावित्र्य नाही, काही नाही. आणि स्वतःचेच असेच मोठेपणा मिरवत असतात. असं काल आपण पाहिलं होतं. आता 18वा श्लोक बघूया. त्याही 2 ओवी झाल्या होत्या की त्यांच्या ठिकाणी अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. तर त्यांच्या ठिकाणी अहंकार, बळ, दर्प म्हणजे उन्मत्तपणा, कामवासना, नंतर क्रोध, हेही सांगितलं होतं की हे सगळं दुष्टचक्र 2-3 अध्यायात आलेलं आहे. आणि अशा दुर्गुणांनी गच्चपणे भरलेल्या या मत्सरी आसुरी वृत्तीच्या माणसांच्या मनात सगळ्यांच्या विषयी माम आणि आत्मपरदेहेषु, या दोन्ही त्यांच्यामध्ये सतत तो बदल असतो. म्हणजे आत्म म्हणजे आपल्या आणि पर म्हणजे दुसऱ्यांच्या शरीरामध्ये ते काय करतात, मी जिथे राहतोय, मी अंतर्यामी जिथे राहतोय भगवंत, त्याचा सुद्धा ते द्वेष करतात. असं काल आपण पाहिलेलं होतं. आणि त्याच्यावरच्याही 1-2 ओव्या झालेल्या होत्या 90 पर्यंत. मग पुढा भेरी भीषाण निशाण लावणी ते दीक्षितपण जगी पोकारी ती आण वावो लागे. थोड्या मी पुन्हा मधल्यांचा विसर नको पडायला म्हणून त्या घेते की मग अगदी ते तिथं भेरी लावतील, म्हणजे वाद्य लावतील, निशाण लावतील, वाद्यांचा गजर करतील आणि आपण कोणीतरी ज्ञानी आहोत, दीक्षित आहोत, जाणकार आहोत, ती यज्ञ करणारे अगदी श्रेष्ठ आहोत, असं मानून असा बडेजाव दाखवतात. खूप पाहिले तसे दांभिक लोक. आणि तिथं मग आपल्याला असं गुदमरल्यासारखं होतं, असं वाटतं अशा ठिकाणी थांबूच नाही. जगी फोकारी ती आण वावो म्हणजे वावो म्हणजे बडेजाव, सगळा मोठेपणा तिथे फक्त ते मिरवतात. तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिथले तमा काजळाचे. तेही सांगितलं होतं की जसे काही काजळाचे लेप दिलेले आहेत, अंधाराला काजळाचा लेप लावा, तसं यज्ञयागादी खोट्या क्रियांमुळं, हे अहंकारी माजोरी दांभिकपणामुळं सगळं हे करत असतात.
आणि त्यांचा मूर्खपणा अधिक बळावतो, अधिक वाढतो, गर्व वाढतो आणि अविचार दुपटीनं फोफावतो. तैसे मौढ्य घणावे, औद्धत्य उंचावे, अहंकार उदुणावे, अविवेकुही. सगळं वाढतंय त्यांचं, काही कमीची बातच नाही, गोष्टच नाही. म्हणून आपण अशा ठिकाणी दुरूनच रामराम करूया. एकदा हे अजून 2 श्लोक आहेत, ते संपल्यानंतर मग आपल्याला कसं वागायचं हे आपल्याला भगवद्गीता आणि ज्ञानदेव सांगणार. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. कदाचित वेळ संपेल म्हणून सांगते की उद्या काही आपला हा वर्ग होणार नाही. सकाळी भगवद्गीतेचंही सांगितलेलं आहे, कारण उद्या आमच्याकडे लग्न आहे आणि आपण शुक्रवारचा वर्ग घेऊ. त्या दिवशी मी सांगेन की जर शनिवारी पण आपण घ्यायचं असेल तर तुम्ही सांगा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी म्हणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.